मी सूचना दंड वगैरे काही करत नाही, अतिक्रमित गाड्या थेट जागेवरच निष्कासित करतो। यापुढे कारवाईला अडथळा केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जगन्नाथ बनसोडे यांनी विक्रेत्यांना दिला। सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं शुक्रवारी सायंकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात 7 रस्ता परिसरातील बिग बाजार लगतच्या अतिक्रमित चायनीज आणि भेळ गाड्यांवर कारवाई करण्यात आली। मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी दाखल झालं। येथील भेळेच्या गाड्या जागेवरच निष्कासित करण्यात आल्या, तर इतर चायनीज आणि भेळेच्या गाड्यांवर कारवाई करत असताना काही विक्रेत्यांनी दंड करा पण गाड्या निष्कासित करू नका, गाड्या सोडा अशी विनंती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केली। तर दुसरीकडे ज्यांच्या गाड्या निष्कासित केल्या त्यांनी कारवाई पूर्णपणे करा, कुणालाही सोडू नका अशी मागणी केली। यावेळी पुन्हा काही विक्रेत्यांनी दंड करून गाड्या सोडा, आम्ही पुन्हा या परिसरात दिसणार नाही अशी विनवणी केली। त्यावर अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी मी सूचना अथवा दंड करत नाही तर थेट गाड्या निष्कासित करतो, यामुळं कोणीही अडथळा करू नका, कारवाई करू द्या, अडथळा केल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, जर गाड्या सोडल्या तर कारवाई करणाऱ्यांवर अन्याय होईल असा आक्रमक इशारा दिला। दंड करून इथंच येतात तुम्ही, उद्यापासून गाडीत लावत नाही आज रस्त्याला या लोकांना अन्याय होईल ना, मग त्यांच्यावर अन्याय झाला ना, मग त्यांची भरपाई कोण देणार? तुम्हाला सोडतो म्हणजे त्यांना कोण, त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या माणसं त्यांच्यावर नाही का अन्याय होत, तुमच्यावर अन्याय व्हायला सर का तुम्ही बाजूला सर का नाही, मी ऐकत नाही बघा, ऐकत नाही, सगळे कारवाई आजच व्हायला पाहिजे साहेब। तुम्हाला काढून द्या म्हणलं मी, 2 मिनिटात काम आहे बघा। आले ना घ्या दोघांना, दोघांना घ्या, दोघांना घ्या या पिशर मध्ये घ्या, नाही नको नको पिशर मध्ये घ्या दोघांना, जाऊ दे गुन्हा दाखल करतोय नाही जोरात करायला ना, सामान केल्यावर काढल्यावर गुन्हा दाखल करा आमच्यावर, त्यानंतर विरोध मावळला। दरम्यान या ठिकाणी अतिक्रमित 2 भेळेच्या गाड्या जागेवरच JCBच्या सहाय्यानं निष्कासित करण्यात आल्या, तर 2 गाड्या जप्त करण्यात आल्या अशी माहिती अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली। शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला अडथळा होणारी अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सातत्यानं सुरूच राहणार आहे असं जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केलं। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। सोलापूर शहरात रस्त्यावर कुणीही अडथळा अतिक्रमण करू नये, तसं आढळून आल्यास महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आवाहन अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केलं।